मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेऊया देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा। संबित पात्रा यांनी चरणजीत सिंग चन्नी यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक भारताची नव्हे तर पाकिस्तानच्या हितानुसार झाली असा आरोप त्यांनी केलाय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेजवळील नागरिक तणावाखाली आहेत आणि संभाव्य वाढत्या संघर्षाच्या भीतीने तयारी करतात। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे एलओसी वरील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी पोप यांच्या वेशभूषेतील एक एआय जनरेटेड फोटो शेअर केलाय, त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। तर ट्रम्प यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची खिल्ली उडवल्याचा आरोप देखील केला जातोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शरणार्थींनी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। या हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर दिले। वॉशिंग्टन डीसीच्या उपनगरातील मेरीलँड येथे असलेले सिक्स फ्लॅग्स अमेरिका आणि हुरिकेन हार्बर हे मनोरंजनाचं ठिकाण या वर्षाच्या अखेरीस बंद होणार आहे। 25 वर्षापासून अधिक काळानंतर कंपनीने हा निर्णय घेतलाय, तर या जागेचा पुनर्विकास केला जाणार आहे। गोवा राज्यातील शिरगाव येथील लारी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झालाय, तर 30 जण जखमी झालेत। गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय, तर मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। ब्रिटनमध्ये आपल्या सुरक्षा व्यवस्थेत घट करण्याच्या गृह मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात प्रिन्स हॅरी यांनी केलेलं अपील उच्च न्यायालयाने आता फेटाळले। यानंतर प्रिन्स हॅरी यांनी राजशाही सुरक्षा संस्थेचा कारभाराचं पुनरावलोकन करण्याची मागणी सुद्धा केली आहे। जर्मनीच्या गुप्तचर संस्थेने AfD या पक्षाला अतिरेकी घोषित केलंय, कारण एका अहवालात या पक्षाला वंशभेदी आणि मुस्लिम विरोधी संघटना असं म्हटलंय। यावरून मार्को रुबियो आणि जर्मन परराष्ट्र मंत्रालयात ट्विटरवर जोरदार वाद सुरू झालाय। रुबियो यांनी कारवाईला अघोषित अत्याचार असं म्हटलंय, तर जर्मनीने आपल्या निर्णयाचं समर्थन केलंय। मिलवॉकी स्थित रॉबर्ट डब्ल्यू बेड बँकेतील कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी सांगितलंय की त्यांना आठवड्यातून 110 तासांपेक्षा जास्त काम करणं काही मोठी गोष्ट नाहीये। अत्याधिक कामाच्या तणावामुळे एका कर्मचाऱ्याला स्वादुपिंड निकामी झाल्याचं निदान स्पष्ट झालंय। भारतीय हवाई दलाने रात्री उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे गंगा एक्सप्रेसवेच्या हवाई पट्टीवर लढाऊ विमानांच्या सहाय्याने रात्रीच्या वेळी युद्धाभ्यास केलाय। या सरावात राफेल, सुखोई आणि मिराज 2000 यासारख्या विमानांचा समावेश होता। तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून जातीय जनगणनेला परिवर्तनकारी क्षण म्हटले। उपेक्षित लोकसंख्येला सामाजिक न्याय आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जनगणनेचा उपयोग करण्याची मागणी केली आहे। आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात 3 हत्ती मृत अवस्थेत आढळले असून त्यांची शिकार झाली असावी असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। सध्या सर्व संशयितांचा तपास सुरू आहे। करण जोहर यांनी वेव्स 2025 मध्ये एका चर्चासत्रादरम्यान भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्तर विरुद्ध दक्षिण या वादावर आपलं मत मांडलंय। साऊथच्या चित्रपटांना हिंदी सिनेमापेक्षा श्रेष्ठ मानणं योग्य नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। यामुळे आपण विभागणी करत आहोत असं मत त्यांनी मांडलंय। दिग्दर्शक शेखर कपूर यांनी आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच एआयच्या मदतीने स्वतःचे कलाकार आणि स्टार तयार करण्याची घोषणा केली आहे। आता मला अमिताभ बच्चन किंवा शाहरुख खान सारख्या कलाकारांची गरज भासणार नाही असं त्यांनी वेव्स 2025 मध्ये बोलताना सांगितलंय। आज दिल्लीतील काही भागांमध्ये हलका पाऊस झाला, तर भारतीय हवामान विभागाने आज दिवसभर दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज सुद्धा वर्तवला होता, ज्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली होती। आणि या बातमीसह आपण टॉप 15 मध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।